नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल अविनाश कुमावत ऑफिशियल. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी प्रोनाऊनचे जे काही टाइप्स आहे त्या दोन टाइप्सच्या बद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, इम्पॅथेटिक इम्पॅथेटिक प्रोनाऊन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. इम्पॅथेटिक प्रोनाऊन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन या दोघांमध्ये काय फरक असतो तो आज आपण या ठिकाणी समजून घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्या दोघी कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येतं इम्पॅथेटिक प्रोनाऊनवर नेमकं काय महत्त्वाचं असतं. तर इम्पॅथेटिक म्हणजे काय, तर विशेषतः जोर दिला जातो. ठीक आहे, जो वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो आणि त्या सब्जेक्टवर त्या ठिकाणी जोर दिला जातो. म्हणजेच नेमकं काय, तर इकडे बघा, आय मायसेल्फ वेंट टू द मार्केट. ओके, आय मायसेल्फ वेंट टू द मार्केट. आता या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे आय, ठीक आहे, या आयवर जोर दिलेला आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं काय आहे, आय मायसेल्फ म्हणजे मी स्वतः मार्केटमध्ये गेलो होतो. मी स्वतः मार्केटमध्ये गेलो म्हणजेच काय, तर ज्या वेळेला आपल्याला सब्जेक्टवर, ठीक आहे, ज्या वेळेला आपण सब्जेक्टवर जोर देतो त्या ठिकाणी लगेच म्हणजे आय हे जे प्रोनाऊन आहे त्याच्या बाजूला लगेच इम्पॅथेटिक प्रोनाऊन वापरलं जातं. म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की इम्पॅथेटिकमध्ये काय होतं, जे प्रोनाऊन आहे त्याच्या जो कर्ता आहे सब्जेक्ट त्याच्या बाजूला लगेच इम्पॅथेटिक प्रोनाऊन वापरलं जातं. इथे मायसेल्फ वापरलेला आहे. जर पुढे बघितलं, यू युअर सेल्फ रीड दिस बुक, तू स्वतः ते पुस्तक वाचले. ठीक आहे, तू स्वतः ते पुस्तक वाचले. तर या ठिकाणी बघा, युअर सेल्फ, ओके, हे इम्पॅथेटिक प्रोनाऊन यू ह्या सब्जेक्ट नंतर लगेच वापरलेला आहे म्हणून युअर सेल्फ या ठिकाणी इम्पॅथेटिक प्रोनाऊन आहे. ओके, आणि यू या सब्जेक्टवर जोर दिलेला आहे. इम्पॅथेटिक म्हणजे काय, तर जोर दिलेला आहे यू या सब्जेक्टवर. पुढचं जर आपण सेंटेन्स बघितलं, ही हिमसेल्फ ड्राईव्हज, त्याने स्वतः ड्राईव्ह केलं किंवा तो स्वतः चालवतो. ठीक आहे, मग ही हा सब्जेक्ट आहे आणि लगेच या ठिकाणी इम्पॅथेटिक प्रोनाऊन हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः चालवतो. हिमसेल्फ हे इम्पॅथेटिक प्रोनाऊन वापरलेला आहे. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जर आपण इम्पॅथेटिक जे प्रोनाऊन आहे हे काढून जरी टाकलं तरी वाक्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कारण जर आपण या ठिकाणी हिमसेल्फ काढून टाकलं तर ही ड्राईव्हज होतं. ठीक आहे, ही ड्राईव्हज होतं. इथे जर पुढे लक्षात घेतलं तर यू रीड दिस बुक म्हणजे याचा वाक्यामध्ये काहीच परिणाम होत नाही. परंतु इम्पॅथेटिक प्रोनाऊन हे सब्जेक्ट जो आहे त्याच्यावर जोर देण्यासाठी आपण वापरलेलं असतं. पुढे जर बघितलं, वी आर सेल्फ कम्प्लिटेड धिस प्रोजेक्ट, आम्ही स्वतः, ठीक आहे, आम्ही स्वतः हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण केला. आम्ही स्वतः हा प्रोजेक्ट पूर्ण केला आणि वी नंतर लगेच या ठिकाणी इम्पॅथेटिक प्रोनाऊन वापरलेलं आहे. पुढे यू युअर सेल्फ, बघा, यू युअर सेल्फ टूक दिस डिसिजन, तुम्ही स्वतः तो निर्णय घेतला. तुम्ही स्वतः तो निर्णय घेतला म्हणून युअर सेल्फ हे सुद्धा इम्पॅथेटिक प्रोनाऊन आहे. अशा पद्धतीने आपण हे इम्पॅथेटिक प्रोनाऊन बघितलं, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट जे काही करतोय, सब्जेक्ट स्वतःवर ज्या वेळेला जोर देतो त्यावेळेला, स्वतः एखादी कृती करताना जेव्हा जोर देतो त्यावेळेला इम्पॅथेटिक प्रोनाऊन वापरलं जातं. मात्र रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आता ज्या वेळेला सब्जेक्ट एखादी कृती करत असतो, ठीक आहे, तो स्वतः एखादी कृती करतो, परंतु त्या कृतीमध्ये जेव्हा ती क्रिया त्याच्यावरच घडत असते, ठीक आहे, जेव्हा ती क्रिया त्याच्यावरच घडत असते त्यावेळेला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरत असतो. इथे बघा, आय हर्ट माय सेल्फ, आय हा सब्जेक्ट आहे आणि हर्ट होण्याची क्रिया ही त्या सब्जेक्टवरच घडत आहे. हर्ट होण्याची क्रिया किंवा त्याला जखमी होण्याची क्रिया ही स्वतःवरच घडत आहे. तर या ठिकाणी जेव्हा क्रिया स्वतःवरच होते त्या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आपण वापरत असतो. पुढची महत्त्वाची गोष्ट, यू ड्रेस युअर सेल्फ. इथे बघा, स्वतःवर ड्रेस कोणी परिधान केलेला आहे, तर युअर सेल्फ. ठीक आहे, तू स्वतःला सजवलेला आहे किंवा स्वतः ड्रेस केलेला आहे. तर ही जी क्रिया आहे ही कशावर घडलेली आहे, त्याच सब्जेक्टवर घडलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरतो. इथे ज्या पद्धतीनं घडत होतं की सब्जेक्टच्या नंतर लगेच आपण प्रोनाऊन वापरत होतो ते इम्पॅथेटिक होतं. मात्र या ठिकाणी आपण सब्जेक्ट नंतर लगेच वापरत नाहीये, आपण वर्ब नंतर वापरतोय. तर हे आपलं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे. पुढचं, ही सीज हिमसेल्फ. आता ही कोण आहे, ठीक आहे, सब्जेक्ट आहे आणि लगेच त्यांनी स्वतः बघितलं. ही सीज हिमसेल्फ इन द मिरर, त्याने स्वतःलाच आरशात बघितलं म्हणून ही बघण्याची क्रिया तो स्वतः करतोय, त्याच्यावरच क्रिया होते म्हणून हिमसेल्फ सुद्धा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे.
आणि वी प्रिपेअर आवर सेल्फ, ठीक आहे, वी सब्जेक्ट आहे आणि स्वतःलाच ते काय करतायत, प्रिपेअर करतायत, म्हणून हे सुद्धा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे. अशा पद्धतीनं दोन महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की जर वाक्यातून रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन काढून टाकलं तर ते वाक्य अपूर्ण राहतं. बघा, आय हर्ट आणि माय सेल्फ काढून टाकला तर वाक्य आय हर्ट एवढंच राहतं, ठीक आहे. क्रिया काय आहे ते आपल्याला कळत नाही, म्हणून जेव्हा वाक्यातून रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन काढून टाकलं जातं वाक्य अपूर्ण राहतं. मात्र इम्पॅथेटिक प्रोनाऊन जर आपण काढून टाकलं तर ते वाक्य अपूर्ण राहत नाही, ठीक आहे, ते वाक्य पूर्णच असतं. म्हणजे इथं काही फरक पडत नाही, मात्र इकडे फरक पडतो. आय होप दॅट यू हॅव क्लिअर युअर कॉन्सेप्ट. तुमची ही जी संकल्पना आहे किंवा कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.